नमस्कार, मी कल्पना. तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. हे बघा, आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी सांगते. तुम्हाला कशी वाटते ते सांगा. आणि हे बघा, माझी मी व्हिडिओ लँग्वेज बदललेली आहे, ती पण तुम्हाला कशी वाटते ते पण सांगा. हे बघा, यासाठी मी इथे घेतला आहे 1 वाटी रवा. कमी जास्त नाश्ता जेवढा तुमचा असेल त्याप्रमाणे घ्या. आणि याच्यामध्ये टाकूया जे बारीक चिरलेला 1 वाटी कांदा. हे बघा, सांबार गोडलिंगसुद्धा. आणि टमाटर पाहिजे असेल तर स्किप करा किंवा आवडत असेल तर टाका. मी इथे टाकत आहे. हे बघा, चवीसाठी थोडा ओवा घालूया, याची पण छान चव येते. चवीपुरते मीठ आणि तिखट आणि थोडी हळद, सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत. आणि हे बघा, हिरव्या ओल्या तुरीच्या शेंगा, त्याचे दाणे मी टाकत आहे. पाहिजे तर तुम्ही वाटाणे पण टाकू शकता, त्याची पण टेस्ट चांगली येते. हे बघा, इथे मी एक कच्चा बटाटा किसून घेतला आहे, चांगला धुवून घेतला आहे स्वच्छ पाण्याने, आणि तो टाकूया आपण याच्यामध्ये. हा कच्चा बटाट्याचा किस, त्याच्यामुळे चांगली चव येते बघा आपल्याला. तो तळला जातो आणि आपले खूप छान कुरकुरीत होतात. हे बघा, इथे मी घेतली आहे थोडी कस्तुरी मेथी, हिची पण छान चव येते. तिला थोडं बारीक करून घ्या आणि टाका. हे बघा, तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा स्किप करा. थोडीशी टाकायची आहे चवीपुरती. टाकूया आपण आता. हे बघा, इथे मी थोडं पाणी टाकत आहे. याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मिश्रण चांगलं भिजवून घ्या. नंतर आपण हे पूर्ण भिजून झाल्यानंतर याच्यामध्ये इनो किंवा सोडा घालूया. मी इनो टाकत आहे, तुम्ही पाहिजे तर सोडा पण घालू शकता. पण हे बघा, सोड्याचे प्रमाण जास्त नाही झाले पाहिजे, ते अंदाजे टाकायचे. साधारण घट्ट भिजवायचं आहे, खूप पातळ करायचं नाही आहे. हे बघा, मिश्रण मी छानपणे मिक्स केलं आहे. याच्यामध्ये पूर्ण भाज्या मिक्स झालेल्या आहे. पहा, भाज्यामध्ये तुम्ही पाहिजे असेल तर गाजर, मुळा किंवा काकडी टाकू शकता आपल्या आवडीप्रमाणे. पण जर नाही टाकलं तरी चालते, आपण साधे पण करू शकतो. 5 मिनिट हे मिश्रण चांगलं फुलू द्या आणि त्याच्यानंतर थोडं त्याच्यामध्ये इनो किंवा सोडा घाला आणि नंतर 2 मिनिट त्याला चांगलं फेटा आणि नंतर लगेच पटापट आप्पे करा. हे बघा, इथे मी इनो घेतला आहे, टाकून घेऊया. आणि बघा, इनो ॲक्टिवेट करण्यासाठी इथे त्याच्यावरती थोडंसं पाणी घाला. हे बघा, आणि मिश्रण पूर्णपणे चांगलं पुन्हा मिक्स करून घ्या, जेणेकरून इनो सर्वीकडे मिक्स होईल. इथे आता बघा, आप्पे पात्रामध्ये थोडं आपण प्रत्येक होलमध्ये तेल घालूया. हे बघा, मिश्रण इथे चांगलं फुललेलं आहे. आता आपण एक करून सगळ्या होलमध्ये हे मिश्रण टाकूया. गॅसचा फ्लेम खालून मी ऑन केलेला आहे. हे बघा, आता याला पूर्ण टाकून झाले आहे होलमध्ये. आणि इथे झाकून ठेवून द्या. 10 मिनिट मीडियम फ्लेमवरती आप्पे चांगले शिजू द्या. आणि हे बघा, गॅसचा फ्लेम खूप वाढवू नका, नाही तर ते खालून जळून जाईल आणि आतमधून कच्ची राहील. थोडे मीडियम लो याच्यावर होऊ द्या आणि झाकून द्या. तुम्ही दुसरं काम करू शकता. 10 मिनिट तर उडूच नका. थोडं एकदा उघडून पहा रेसिपी कशी बनवता येते. हे बघा, आप्पे आता शिजत आलेले आहे. हे बघा, हा कलर जो पूर्ण येलो झाला, म्हणजे हे पूर्ण शिजत आलं, तर याप्रमाणे साईडला जसं आहे त्याप्रमाणे ते दिसते. एक बाजू याची पूर्ण शिजून झाली आहे. आता मी याला पलटवते. हे बघा, इथे चाकू किंवा एखाद्या आपण नूडल मंचुरियन जे खातो स्पून, त्याने याला पलटवून घ्या. हे बघा, इथे मी चम्मचनी पलटवत आहे लवकर. हे बघा, या प्रकारचा एखाद झाले तर बघा, आप्पे एका बाजूने पूर्णतः शिजले आहे. आता याला झाकून ठेवून द्या आणि तुम्ही दुसरं काम करू शकता. आणि हे बघा, तुम्हाला जर कडक थोडे कुरकुरीत हवे असेल, थोडा फ्लेम वाढवा आणि कडक होऊ द्या. कुणाला आवडते, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या झाली तर बघा, पूर्ण रेसिपी तयार. आणि हे बघा, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि प्लीज माझे पुढचे व्हिडिओ नक्की पहा. मी पुन्हा अशाच वेगवेगळ्या चांगल्या नवीन रेसिपी घेऊन येईन. आता हिवाळा सुरू आहे, वेगवेगळ्या रेसिपी माझ्या भरपूर अवेलेबल आहे, तर वेगवेगळ्या रेसिपी आपण बनवू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला फुल वॉच करा, लाईक कमेंट्स करा आणि थोडं जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आणि माझी व्हिडिओ लँग्वेज मी बदलली आहे. आधी हिंदी होती, आता मी मराठी केली आहे. चॅनलचं नाव माझ्या तेच आहे.
चला तर रेसिपी टेस्ट करूया. परत माझ्या चॅनलचे नाव पण मी तेच ठेवलं आहे, बदललेले नाही आहे. तुम्ही ज्या नावाने माझे चॅनल सर्च करता तेच आहे.